नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी नवीन ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन। त्यासाठी मी अस्तरवरती स्लीव्जचं परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे। जेवढी तुमची उंची आहे त्यानुसार तुम्ही स्लीव्ज ठेवू शकता, पण तुमच्याकडे जेवढा काठ शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही डिझाईन बनवायची आहे। आता माझ्याकडे एवढा काठ होता आणि दोन्ही बाजूची डिझाईन मला बनवायची होती, म्हणून मी जेवढा काठाची उंची आहे त्यापेक्षा अर्धा इंच डिझाईनची उंची कमी घेतली, म्हणजेच अर्धा इंच काठ हा दुमडण्यामध्ये जातो। तर आता हा जो काठ घेतलेला आहे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। डिझाईनचं व्यवस्थित मार्किंग करायचं, बरोबर डिझाईन सेंटरला आली पाहिजे या पद्धतीने। आता इथे मी मार्किंग करून घेतल्यानंतर असं खालच्या बाजूने सुद्धा डिझाईन जेवढी काठ आहे, जेवढी रुंदी आहे काठाची, त्या काठाप्रमाणे मी इथं कटिंग केलेलं आहे। तर पहा, असा त्रिकोणी आकार हा कट झालेला आहे। ब्रॉड काठ असेल तर ब्रॉडही आकार येऊ शकतो आणि जेवढी उंची असेल तेवढी उंची घेऊ शकता। आता माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर अजूनही तुम्ही उंची वाढवू शकता किंवा साईजनुसार उंची कमीसुद्धा करू शकता। आता स्लीव्जला उलटं सुलटं ठेवण्यासाठी मार्किंग केलेलं आहे। आता हे आहे मेन ब्लाऊजचं सुईचं कापड, त्यावरती अस्तरचं कापड या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा, नसेल जमत तर अगोदर सेंटरचा जो भाग आहे त्यामध्ये जे कटिंग केलेलं पॅटर्न आहे त्या पद्धतीने ठेवून घ्या आणि मग शिलाई मारून घ्या, म्हणजे जे काही रुंदी आहे ती कमी जास्त होणार नाही। तर पहा, खालच्या बाजूने 1/4 इंच आणि जो आपण त्रिकोण केलेला आहे तिथे 1/4 इंच अशी शिलाई मारून घेतलेली आहे। एका बाजूने ओपन आहे कारण सुरुवातीला मी सेंटरला शिलाई मारली। तुम्ही हवं तर या पद्धतीने पहिल्यापासून सुरुवात करूनही मारू शकता, पण फक्त जो मधला कट केलेला आकार आहे तो जास्त होऊ नये किंवा कमी होऊ नये म्हणून मध्ये आपण कट केलेला पार्ट ठेवून घ्यायचा, किंवा या पद्धतीने तुम्ही पिन लावूनही शिलाई करून घेऊ शकता। आता कट जो मध्ये दिलेला आहे त्यातलं जे मधली ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घेतले, साईडला कट देऊन घेतले, तसेच सेंटरला सुद्धा कट दिला आहे। नंतर हे कापड या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। जे कोणे आहेत ते व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे, त्याने आकार परफेक्ट राहतो स्लीव्जचा। तर आता हे व्यवस्थित करून घेतल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर पहा, अगदी व्यवस्थित आतलं कापड जे आहे अस्तरचं, तर पहा आपण आता वरचा जो स्लीव्जचा पार्ट आहे त्याला तुम्ही ग्लूच्या मदतीने चिटकून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारून घेऊ शकता। आता मी इथे ग्लूच्या मदतीने चिटकवायचं कसं ते दाखवते। आता ही अगदी सोपी पद्धत आलेली आहे। प्रत्येक वेळेस शिलाई मारण्यापेक्षा या पद्धतीने जे मेन अस्तर आहे त्यावरती थोडासा ग्लू लावून घ्यायचा आणि हे कापड ठेवून या पद्धतीने अगदी 0 मिनिटामध्ये चिटकून होतं। शिलाई मारण्याचं झंझट राहत नाही आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं। तर या पद्धतीने स्लीव्जचं पॅटर्न तयार आहे। त्यानंतर आपण जो डिझाईन बनवणार आहे त्यासाठी जो काठाचा भाग ठेवलेला आहे तो आता आपण इथे वापरणार आहोत। त्यासाठी आता मी अस्तर आणि काठाचा भाग घेतलेला आहे। अस्तरवरती काठाचा जो भाग आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे उलट्या बाजूकडून, म्हणजे जी मेन बाजू आहे ती अस्तरच्या बाजूने आली पाहिजे या पद्धतीने, आणि खालची जी सरळची बाजू आहे त्या बाजूने 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आतल्या बाजूने दाबटीप देऊन घ्या आणि मग जे अस्तरचं कापड आहे ते आतमध्ये पलटून घ्या, म्हणजे खालच्या बाजूने दंडघेराच्या बाजूकडून जे पॅटर्न आपण जोडणार आहोत त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल। आता दुसरी जी बाजू आहे दोन्ही त्यांनाही या पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड ठेवून शिलाई मारून घ्या, म्हणजे जे धागे आहेत ते निघणार नाही। एक्स्ट्राचं कापड असेल थोडंसं तर ते या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, कारण आपण इथे फक्त जो काठ आहे डिझाईनचा तेवढाच सेंटरला दिसेल या पद्धतीने ठेवणार आहोत। तर या पद्धतीने तयार झाल्यानंतर आता तुम्ही पिन लावून घ्या किंवा मधलं पॅटर्न जे होतं आपण अस्तर कटिंग केलेलं ते यामध्ये ठेवून बघा मार्जिन व्यवस्थित आहे की नाही किंवा कमी जास्त झालेले आहे की नाही। तर या पद्धतीने मी एका बाजूने पिन लावून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे सरकणार नाही, किंवा तुम्ही ग्लूच्या मदतीने सुद्धा इथं तुम्ही चिटकून घेऊ शकता। या स्लीव्ज डिझाईनची सध्या खरंच खूप ट्रेंड चालू आहे आणि ही डिझाईन दिसतेही खूप भारी। तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करूया। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हो, कमेंट करून सांगा की आजची स्लीव्ज डिझाईन तुम्हाला कशी वाटली। चला तर मग, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।